नमस्कार मित्रो. तर मी तुमचा लाडका स्वप्नील सर. आता उद्याच्याला शिवजयंती आहे. 19 फेब्रुवारीची सुरुवात तर कोणी डीजे लावून करण तर कोण गाड्या फिरवून करण, पण आमच्या गुरुकुलच्या हॉस्टेलच्या पोरांची सुरुवात ही अभ्यासानेच होती. तर बघा, आता चक्क 12 वाजलेत. तर तुम्हाला दाखवतो, चला गुरुकुलची पोरं अभ्यास करत बसलेले. तर ही आमची 7वी स्कॉलरशिपची बॅच आहे गुरुकुल हॉस्टेलची. तर उभा राहा, बोलू. काय केला अभ्यास? भूमितीतील सूत्रपाठ केली. भूमितीची सूत्रपाठ केली. बर, मला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सांग. पायावर. आणि जर मी म्हटलं या ही कुठली आकृती तुझी? गोला. गोल. या गोलाचं पृष्ठफळ काढायचं लावलं तर तू कोणतं सूत्र वापरणार? पायार वर्ग गुणिले त्याची चौपट करणार. पायार वर्गाची काय करणार? चौपट. म्हणजे काय असतं, जी तुझा वर्तुळ असतो, बघा इकडे पोरांनो, जी तुमचा वर्तुळ आहे त्या वर्तुळाला जर तुम्ही 4 ने गुणले तर तुम्हाला काय निघतं? गोलाचं पृष्ठफळ. तर आमच्या गुरुकुल हॉस्टेलमध्ये शिवाजी महाराजांचा एकदम छान असं चित्र काढलेलं आहे. तर अविराज कोरटकर या विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे बघा. तर ही आमची 8वी स्कॉलरशिपची हॉस्टेलची बॅच आहे. तर आपण चला कोणाला तरी प्रश्न विचारूया. चांगले उभा. वृत्तचितीचे घनफळ पाय आर वर्ग एच. उदाहरण द्यायला सोपी आपल्याला बारीशी किटली गावलेली आहे. तर ही कुठल्या आकाराची पोरांनो किटली आहे? वृत्तचिती. आता चिती म्हणजे काय बाळांनो? तर चिती म्हणजे लक्ष द्या, ज्याचा भाग खालचा सेम आहे आणि त्याचा वरचा भाग सेम आहे, समोरासमोर पृष्ठभाग जर सेम असेल तर त्या आकृतीला चिती म्हटलं जातं. ही आकृती कसली? आता वृत्तचिती आकाराची. खालचा पण भाग सेम आहे, वरचा पण भाग सेम आहे. म्हणून असं जर तुम्हाला चितीच्या आकृतीचं घनफळ काढायचं असेल तर त्याच्या एका पृष्ठाचं तुम्ही क्षेत्रफळ काढायचं. काय काढायचं? मला सांगा, हा पृष्ठ कसल्या आकाराचा आहे खालचा? त्याचा वर्तुळ. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे? या पाय आर वर्गला हाईट निघून लगे या आकृतीचं घनफळ निघणार. मग सांगा, पाय आर वर्ग होय का त्याचं सूत्र? ओके, चला.